श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. स्वामींचा हात पाठीशी असेल तर घाबरता कशाला. एक दिवस सगळं ठीक होईल. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते तर त्याचे संस्कार असतात. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीच सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामीनाम जप करा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल. प्रत्येक वेळी प्रत्येकाचाच विचार करून चालत नाही. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं सुद्धा खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ स्वामींचा असतो. करता करविता आपले स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कधीकधी खूप आवड असणाऱ्या गोष्टीसुद्धा हसता हसता सोडून द्याव्या लागतात आयुष्यात. स्वामी, तुमच्याकडून मला काहीच नको, फक्त मला तुमची साथ आणि माझ्या माणसांवर तुमचा हात कायम असू द्या. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहेत तोवर या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामीने जाणिले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव, स्वामी आहे पाठीशी. अपयशाची भीती बाळगू नका, कारण अपयश हे यशापर्यंत घेऊन जाणारी एक पायरी आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय आहे. तुझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आशीर्वाद आहे आणि यांचा सर्वांना सत्यानुभव येतो. ते सत्यच ठरते, कारण तूच एकमेव सत्य आहेस. तुमच्या चिंता सोडा आणि स्वामींना शरण जा. विश्वास ठेवा, सर्व काही स्वामी सांभाळून घेतील. ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे. अरे, संकटांना घाबरून तू डगमगू नकोस. ज्यांनी हे विश्व निर्माण केलं आहे आणि तेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीमागे सावलीसारखे उभेच आहेत. तू काळजी करू नकोस. तुझी काळजी करायला श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. स्वामी भक्ती अशी करा, लाखो सेवेकरी. आपल्यामध्ये स्वामींचे स्वरूप पाहायला भेटायला पाहिजे. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो किंवा एखाद्याचं मन. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.